मला तुम्हाला काही रक्कम पाठवायची आहे आणि माझा एखादा डिजिट चुकला की मी तुम्हाला काही अमाऊंट पाठवली आणि मला नंतर कळलं की अरे चुकीच्या व्यक्तीलाच गेली, तर ती पुन्हा मिळू शकतो आपण? आता ते आपण ट्रान्झॅक्शन कुठून करतोय हे खूप महत्त्वाचं आहे. जर थर्ड पार्टी ॲप्स असतील जसं गुगल पे आहे, फोनपे आहे किंवा मग पेटीएम आहे किंवा अजून बरेच काय काय आले आहेत, तर यांच्याकडून आपल्याला सपोर्ट मिळण्याचे चान्सेस 99.99% अजिबात नाही आहेत. कारण त्यांनी आधीच सांगितलं आहे की तुम्ही एकदा QR कोड स्कॅन केला किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट सिलेक्ट केला, नंबर टाकला आणि पिन इन्सर्ट केला, त्यानंतर एकदा टिक मार्क आली की गुगल पे किंवा या थर्ड पार्टीचा संबंध संपला. जो काही संबंध आहे तुमची बँक आणि रिसिव्हरची बँक. जर तुम्ही हे ट्रान्झॅक्शन बँकेच्या ऑफिशियल ॲपवरून करत असाल किंवा बँकेकडे तुम्ही NEFT वगैरे करत असाल किंवा IMPS करत असाल, तर कदाचित तुम्हाला हे पैसे बँकेला रिक्वेस्ट करून परत मिळू शकतात. त्या केसमध्ये पुन्हा एकदा सेम, समोरच्याने कॅश विड्रॉ केलेली नसेल तर, समोरच्याने कॅश विड्रॉ केली, समोरच्या अकाउंटमध्ये 0 अमाऊंट असेल तर ती परत येणार नाही. पण गुगल पे, फोनपे किंवा कुठल्याही UPI थर्ड पार्टी ॲप्सची लायबिलिटी पण नाही आणि ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पण नाही आहे. कधी कधी काही केसमध्ये त्यांनी मदत केलेली आहे किंवा बरेचसे रील्स व्हायरल होतात की आता त्यांना बंधनकारक आहे RBI कडून रक्कम परत देणे वगैरे, तर तसं कुठलंही गाईडलाईन नाही आहे. ते परत देत नाहीत कधीच. ते जास्तीत जास्त तुम्ही कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करू शकता, करून बघा. जे तुमचं जे व्हॅलिड ट्रान्झॅक्शन आहे त्या व्हॅलिड ट्रान्झॅक्शनला एकदा कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करून बघा गुगल पेच्या, आणि त्यांना सांगा की ही रक्कम मी चुकून पाठवली आहे, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ते सांगतील इट्स नॉट अवर रिस्पॉन्सिबिलिटी. जर तुम्हाला करायचं असेल, तुम्ही पुढं कितीही लिगल ॲक्शन घेतली तरीही ते कायद्यातच बसत नाही, कारण त्यांचं काम तेवढं म्हणजे ते नाहीच आहे त्यांचं काम. ते फक्त मीडिएटर आहेत. तुम्ही पिन चुकीचा टाकला ते थांबवू शकतात. तुम्ही पिन करेक्ट टाकताय, मग QR कोड करेक्टली स्कॅन करताय, मोबाईल नंबर टाकताय, त्यांचं काम संपलं.